पद भरती 2025। तर याच्यामध्ये पदसंख्या किती 121 तसंच 179 अशा दरम्यान असे हे पद भरती होणार आहे। तर याची मग वेबसाईट आपण charity.com वर जाऊन पाहू शकता। तिथून जाऊन आपण हे वेबसाईट ओपन करून हे फॉर्म फिलअप करू शकता। तर मग बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत की त्याचे एक्झाम कशा पद्धतीने असणार आहे, सिलेबस काय असणार आहे, त्याचा अभ्यास कसा करायचा, टायमिंग काय असणार आहे, पेपरचा क्वेश्चन किती येणार आहेत, प्रश्न कशा पद्धतीने हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर धर्मदाय आयुक्त कार्यालय पद भरती 2025। तर याच्यामध्ये बघा मग आता आपण आपल्याला कोणते कोणते विषय असणार आहेत, म्हणजे ज्या काही आपल्या सरळ सेवे भरती अंतर्गत पेपर होतात तर ही एक्झाम आपली एक्झाम कोण घेणार आहे, टीसीएस कंपनी। तर नेहमी याच्यामध्ये काय आपल्याला रिपीट तेच प्रश्न हे विचारत असते आपल्याला टीसीएस कंपनी। तर टीसीएस कंपनी कोण घेणार आहे, टीसीएस कंपनी मार्फत ही एक्झाम होणार आहे। तर मग याच्यामध्ये क्वेश्चन याच्यामध्ये विषय कोणते कोणते असणार आहेत बघा मग मराठी, इंग्रजी, तिसरं काय असणार आहे सामान्य ज्ञान, चौथा अंकगणित श्रेणी, यालाच काय म्हणतात बुद्धिमत्ता चाचणी असेही म्हणतात। यालाच काय बुद्धिमापन चाचणी असं याला म्हटले जातं। तर मग याच्यामध्ये जसं की आपण नगर परिषद भरती, महानगरपालिका भरती, ज्या काही भरती सरळ सेवे अंतर्गत होणार आहे त्याच्यानुसारच ही पद भरती असणार आहे। ज्या काही अगोदर टीसीएस कंपनीने एक्झाम घेतलेला आहे त्याच्यानुसारच ही पद भरती अशी होणार आहे। तर बघा मग चला तर आपण आता काय बघणार आहोत, तर बघ आपण बघणार आहोत आता किती मार्क मराठी असा एकूण किती मार्काचा पेपर आहे, हे 200 मार्क्सचा पेपर आहे। तर 200 मार्क्सचा पेपर असणार आहे, याला वेळ काय किती असणार आहे, 2 तास हा टाइम असणार आहे। 2 तास हा याला टाइम असणार आहे या परीक्षेसाठी। किती 200 प्रश्न 2 तास वेळ हा असणार आहे, म्हणजे 120 मिनिट हे आपल्याला असणार आहे। तर बघा मग मराठीचे किती प्रश्न येणार आपल्याला, 25 प्रश्न हे येणार आहेत। आणि इंग्लिश मध्ये किती 25 प्रश्न, एक प्रश्न किती 2 मार्काला हा प्रश्न असणार आहे। तर मग याचे किती झाले मार्क्स 50, तसंच हे 2 मार्क्सला हे किती झाले 50, असे ह्या दोन्हीचे मिळून किती झाले 100। तर बघा मग सेम सामान्य ज्ञान कितीला असणार आहे, 25 मार्क्सला असणार आहे। याचे दोन प्रश्न क्वेश्चन 2 मार्क्सला, एक क्वेश्चन किती 2 मार्क्सला असणार आहेत, असे किती झाले हे 50 मार्क्स। तसेच बुद्धिमत्ता, अंकगणित श्रेणी याच्या किती 25 प्रश्न असणार आहेत, 2 मार्क्सला एक प्रश्न 2 मार्क्सचा, तर असे हे 50, हे दोन्ही मिळून किती झाले 100 किती 200 मार्क्सचा असा हा पेपर असणार आहे। तर याच्यामध्ये 200 मार्क्सचा पेपर असणार आहे, टायमिंग काय 120 मिनिट हा टायमिंग असणार आहे। आणि याची एक्झाम आपण परीक्षेमध्ये बघितलं त्याच्यामध्ये काय आलेलं होतं, आपल्याला ग्रुपनुसार एक्झाम म्हणजे ग्रुपनुसार याचा परीक्षा कशी होणार आहे, ग्रुपनुसार होणार आहे। ग्रुप ABCD याच्यानुसार ही एक्झाम होणार आहे। तर ABCD एक्झाम म्हणजे या ग्रुप वाईज एक्झाम मध्ये प्रत्येक ग्रुप मध्ये किती 25 प्रश्न विचारले जातात। मग कमीत कमी एकदा आपल्याला मराठीचे 7 प्रश्न विचारले जाणार, नंतर इंग्लिशचे 7 प्रश्न, असे मिळून टोटल मिळून पहिल्या ग्रुपमध्ये 25 प्रश्न विचारले जाणार आहेत, नंतरच्या ग्रुपमध्ये 25 प्रश्न म्हणजे असा प्रत्येक ग्रुप आपल्याला हे 50 मार्क्सचा असणार आहे। 25 प्रश्न हे याच्यामध्ये विचारले जाणार आहेत आपल्याला। तर मग अशा पद्धतीने ही एक्झाम असणार आहे की याचा पेपर पॅटर्न ही अगदी सोपा असणार आहे। आपण ज्यांनी कोणी म्हणजे रेग्युलर एक्झाम देत आहे त्याच्यानुसारच असणार आहे। तर मग याच्यानंतर आपली भरती कशा पद्धतीने होणार आहे, याच्यानंतर आपली भरती कशा पद्धतीने होणार म्हणजे अंकगणित श्रेणी याच्यामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न हे विचारले जात असतात, कसा असणार आहे अंकगणित श्रेणी, बुद्धिमत्ता याच्यामध्ये आपल्याला बरेचशा म्हणजे याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग ही नसणार आहे या मध्ये। तर आता एक्झाम पर्यंत काय सांगू शकतो आपण, एक्झाम ह्या झाल्यानंतर कधी रिझल्ट लागायच्या टायमालाही असं होत असतं की आता निगेटिव्ह मार्किंग नुसार पेपर होणार आहे, असं हे आपण बऱ्याचदा पाहिलं। जे कोणी रेग्युलर एक्झाम देतात त्यांच्यासाठी हे काही नवीन नसणार आहे, कारण एक्झाम याच्या टायमिंगला त्याच्यावर प्रवेश पत्रकावरच दिलेलं असतं की निगेटिव्ह मार्किंग असणार, किंवा आपण एक्झामला बसलो त्यावेळेस आपण पूर्ण शेड्यूल वाचून
घेतो त्याच्यामध्ये दिलेलं असतं की निगेटिव्ह मार्किंग असणार नसणार, त्याच्या बेसिसवर म्हणजे आपण आताच कसं तरी अभ्यासाला लागलो तर परीक्षा एक्झाम येईपर्यंत आपण हे प्रॉपर एक्झामसाठी तयार होतो. तर त्याच्यासाठी धर्मदाय आयुक्त पद भरती ही निघालेली आहे. याच्यामध्ये 4 विषय असणार आहेत. तर 4 विषयाला आपण रेग्युलर जशी एक्झाम देतो तशा पद्धतीने हा क्वेश्चन पेपर ही असणार आहे. तर व्हिडिओ कसे वाटला, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. असेच नवनवीन भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये.